दिवाळी येणार म्हटलं की कितीतरी अशा गोष्टी असतात ज्या आपण ठरवून ठेवलेल्या असतात आणि दिवाळीलाच त्या करायच्या असतात। त्यामध्ये मग बऱ्याच प्रकारच्या शॉपिंग्स, काही मोठी वस्तू घेणे किंवा मग घरासाठी काही शॉपिंग करणे, स्वतःसाठी बऱ्याच अशा गोष्टी आपण दिवाळीमध्ये शॉपिंग करतो। आणि घराची साफसफाई तर आपण करतो, घराचा कोपरा न कोपरा साफ करतो। तर आज मी माझे बाथरूम क्लीनिंग करणार आहे आणि त्याचसोबत खूप दिवसापासून मला बेडशीट्स घ्यायच्या होत्या। तर या बेडशीट्स आता क्लीन करून ठेवते आणि नवीन ऑर्डर केले आहेत, आल्या की तुम्हाला नक्की दाखवेल। याधून परत मी याच टाकणार आहे। तर आता अंघोळीच्या आधी बेडशीट धुवायला टाकते आणि बाथरूम मला क्लीन करायचं आहे। तर तोपर्यंत माझ्या या बेडशीट्स वाळतील आणि परत मला त्याच ऑल्टरनेट टाकता येतील। तर आता बेडशीट काढून घेते, भिजत टाकते आणि सुरुवात करते वॉश बेसिन क्लीनिंगपासून। तर हे सगळं क्लीन करता करता मी अगदी छोट्या छोट्या टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला डेली रूटीनमध्ये वीकली मंथली कामी पडतील आणि बाथरूम एकदम स्वच्छ राहील। घराची साफसफाई जशी आपण ठरवलेली असते 15 दिवसातनं, एका महिन्यातनं, 8 दिवसातनं आपल्याला काही गोष्टी ठराविक करायच्या असतात। त्याच प्रकारे जर योग्य काम योग्य वेळी केलं बाथरूमचं, तर आपलं बाथरूम नेहमी चमकत राहील आणि एक हायजीन मेंटेन राहतं। कारण घरात जेव्हा कोणी येतं आपण घर साफसूफ ठेवतो, पण बाथरूम मात्र इग्नोर करतो, त्याकडे जर असं दुर्लक्ष होतं। तर सगळ्यात आधी मी माझं वॉश बेसिन क्लीन करून घेते। हे आउटडोर वॉश बेसिन आहे, कॉमन बाथरूम जवळचं। तर सगळ्यात आधी बेसिनमध्ये हार्पिक टाकून घेतलं आणि वॉटर स्ट्रेनमुळे जो कोटा म्हणतात त्याला, व्हाईट ब्लॅक कलरचा आहे, तो अगदी व्हाईट झाल्यासारखा होतो, इतके स्ट्रेन पडतात, हार्ड वॉटर आहे त्यामुळे। तर तेही मी हार्पिकनी स्वच्छ असे क्लीन करून घेतले आणि ब्रश, जो आपला टूथब्रश असतो, त्याने घासून घासून जे व्हाईट स्ट्रेन आहेत ते काढून टाकते। आणि जेव्हाही तुम्ही फ्लोअरवर हार्पिक टाकता ते लगेचच घासून घ्या, नाहीतर उलट त्याचे व्हाईट डाग पडतील। हा माझा एक्सपिरियन्स आहे। बाथरूममध्ये तर हार्पिक टाकलं तर लगेचच्या लगेच ते घासून घ्यायचं किंवा मग हार्पिक वापरायचंच नाही। तर वॉश बेसिन क्लीन करून घेतलं आणि हे दिसायला जेवढं सुंदर दिसतं तेवढंच ते मेंटेन करणंही कठीण आहे। कारण वॉश बेसिन धुताना, साईडचा तो कोटा धुताना, मिरर धुताना सगळं पाणी त्यावर सांडतं आणि ते खाली जात नाही, डायरेक्ट ड्रेन होत नाही, ते असं कापडाने पुसून घ्यावं लागतं आणि त्यासाठी बराच वेळ लागतो आणि तिथे पाणी साचतं, म्हणूनच व्हाईट स्ट्रेन्स तिथे पडतात। तर आज मी दोन्ही बाथरूमची डीप क्लीनिंग करणार आहे आणि सगळ्यात आधी मंथली क्लीनिंगमध्ये आपण बाथरूमची क्लीनिंग काय काय करावी हे मी सांगणार आहे। तर मंथली क्लीनिंगमध्ये जे बाथरूमची जाळी असतात किंवा वॉल क्लीनिंग असते ती साफ करून घ्यायची। जर गीझर लागलेले असतील तर गीझर साफ करून घ्यायचे। एक्झॉस्ट इतके खराब होतात, ते बाहेरच्या साईडने असतात, पण ते सगळे काढून जर आपण स्वच्छ धुतले तर ते नेहमी स्वच्छ राहतात। तर ही झाली मंथली क्लीनिंग। मंथली क्लीनिंगमधल्या गोष्टी आज मी करणार नाही आहे, कारण ऑलरेडी त्या अश्विनचं काम आहेत ते, कारण जाळी काढणं वरच्या गोष्टी आहेत, एक्झॉस्ट साफ करणं तर ते सगळं अश्विन करतात आणि बाकीचं जे फ्लोअर क्लीनिंग आहे, बाथरूम क्लीनिंग आहे, ते मी करत असते। तर मंथली क्लीनिंग माझी झालेली आहे। आता आपण बोलूया 15 दिवसाच्या क्लीनिंगमध्ये काय येतं। तर 15 दिवसाला तुम्ही टॅप क्लीनिंग करू शकता, शॉवर क्लीनिंग, त्यानंतर दरवाजे आपण बरेचदा विसरतो, फ्लोअर क्लीनिंग आपण करतो, बाथरूमची पूर्ण साफसफाई करतो, पण दरवाजे मात्र कधीच स्वच्छ घासून पुसून काढत नाही। पण जर 15 दिवसाला आपण डोअर क्लीनिंग केले तर ते नेहमी स्वच्छ दिसतात। वॉल क्लीनिंगचंही तसंच, साबणाचे डाग उडतात किंवा मग व्हाईट स्ट्रेन्स, हार्ड वॉटर असेल तर त्याचे डाग पडतात, तेही आपण 15 दिवसाला स्वच्छ केले तर वॉलही एकदम चमकती मिळेल। नाहीतर 1 महिन्याच्या वर जर आपण बाथरूम क्लीनिंग केली नाही, वॉल क्लीनिंग केली नाही, तर पूर्ण व्हाईट डाग दिसतात। आणि त्या बाथरूमपेक्षा मला या बाथरूममध्ये जास्त वेळ जातो क्लीनिंग करण्यामध्ये, कारण त्या बाथरूममध्ये रोजची आंघोळ होत नाही आणि सगळी जी कामं होतात म्हणजे कपडे धुणं, आंघोळी वगैरे सगळं या बाथरूममध्ये होते, त्यामुळे हे बाथरूम जास्त खराब होतं। त्या बाथरूमच्या वॉल क्लीनिंगमध्ये, टाईल क्लीनिंगमध्ये तेवढा वेळ जात नाही जेवढा माझा या बाथरूममध्ये जातो। तर सेम तिकडे जशी क्लीनिंग केली तशी मी या बाथरूमचीही क्लीनिंग करून घेणार आहे। तर टॉयलेट्समध्ये हार्पिक टाकून ठेवलं आणि त्यानंतर ते स्वच्छ करून घेईल। तर सगळ्यात आधी वॉश बेसिनपासून सुरुवात करते आणि इकडचं जरा इझी आहे, कारण इथे पाणी खाली सांडतं आणि ते नंतर मग वाईप आऊट करता येतं। तर मिरर क्लीनिंग, वॉश बेसिन क्लीनिंग, आज मी ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत। फक्त जे मंथली क्लीनिंग आहेत त्या गोष्टी मी सोडणार आहेत। 15 डेज क्लीनिंगवाल्या हे गोष्टी नक्की करा, म्हणजे बाथरूम क्लीन राहील। त्यानंतर येतात वीकली क्लीनिंग। वीकली क्लीनिंगमध्ये आपण बकेट, मग, टॅप, टॉयलेट आणि मिरर या सगळ्या गोष्टी करू शकतो। पण टॉयलेट, बकेट, मग
या काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण प्रत्येक 2 ते 3 दिवसांनी केल्या तर आपल्या बाथरूममध्ये जे सामान आहे तेही अगदी स्वच्छ राहतं। बकेट किंवा मग क्लिनिंग हे तुम्ही रोजच्या रोजही करू शकता। अंघोळीच्या आधी किंवा मग अंघोळीच्या नंतर थोडीशी बकेट किंवा मग घासून ठेवला तर ते नेहमी स्वच्छ आणि नवीन वाटतात। तसंच मिरर प्रत्येक आठवड्याला किंवा मग 2 ते 3 दिवसांनी आपण स्वच्छ करू शकतो। मिरर तेवढं खराब होत नाही, पण या बाथरूममधलं मिरर नेहमी खराब होतो कारण इकडे शेविंग किंवा जास्त इथे चेहरा धुतला जातो आणि सगळे वाईट जे स्ट्रेन आहे वॉटरचे ते त्यावर लागतात आणि स्वच्छ करावाच लागतो कारण मिररही फ्रेश दिसला पाहिजे। तर या झाल्या वीकली क्लिनिंगच्या गोष्टी। आणि डेली क्लिनिंगमध्ये जसं मी सांगितलं की वॉश बेसिन क्लीन करणं, बाथरूम फ्लोअर क्लीन करणं, अंघोळीला जायच्या आधी जर आपण बाथरूम फ्लोअर क्लीन करून घेतलं तर तोही नेहमी स्वच्छ राहतो। अंघोळीच्या टायमिंगमध्ये जर आपण 5 मिनटं एक्स्ट्रा वाढवले तर या सगळ्या गोष्टी 5 मिनटात होऊ शकतात आणि आपलं बाथरूम क्लीन राहू शकते। तर आज मला जे डोअरमॅट आहे ते सगळे क्लीन करायचे होते आणि म्हणूनच मी आज बाथरूम क्लीनिंग काढलं। कारण डोअरमॅट मी हे मशीनमध्ये टाकत नाही, खूप घाण पाणी निघतं आणि मशीनही खराब होते, मला ते आवडत नाही, म्हणून मी ती हाताने धुते आणि एकदमच 4-5 डोअरमॅट मी काढत नाही। आज दिवाळीची साफसफाई आहे म्हणून मी सगळे एकदम काढते, अदरवाईज 2 डोअरमॅट काढते म्हणजे वॉश करायलाही इझी पडतं आणि एकदम भार पडत नाही। पण आज मी सगळ्या काढल्या आणि इतक्या खराब झाल्या होत्या, सगळी धूळ घरात येते त्यामुळे खराब होतातच। तर सगळ्यात आधी जे डोअरमॅट आहे त्या क्लीन करून घेते आणि ड्रेन मात्र मी मशीनमध्ये करेल कारण ड्रेन करायला काहीच हरकत नाही, त्या लवकर वाळतील। आणि हे सगळं झाल्यानंतर मग या बाथरूमची टाईल क्लिनिंग करायला घेतली। ही बाथरूम जरा जड जाते करायला कारण त्याचा कलरही तसा आहे, जो खालचा एक ब्लॅक ब्राऊन लेअर दिसते ती अगदी व्हाईट होऊन जाते जर खूप दिवस स्वच्छ नाही केली तर। आणि वॉटरही जरा हार्ड आहे त्यामुळेही लवकर होते, म्हणूनच आंघोळ केल्यानंतर बाथरूम वाईप आउट करून ठेवलं तर ते व्हाईट डाग पडणार नाही। आणि ही काळजी आपल्याला थोडीफार प्रत्येक दिवसाला घ्यावी लागते जर आपलं बाथरूम आपल्याला स्वच्छ हवं असेल। आणि एक छोटीशी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर साफ वस्तूंना साफ करावं लागलं तर एवढा वेळ लागत नाही। जर आपण रेग्युलर साफसफाई केली तर तेवढा वेळ लागत नाही, पण खूप दिवसानंतर जर साफसफाई करायला घेतली तर खराब वस्तूंना किंवा मग खराब झालेल्या गोष्टींना साफसफाई करायला खूप वेळ लागतो। आय होप मी काय बोलते हे तुम्ही समजले असाल। हे बाथरूम जास्त वापरण्यात असल्यामुळे या बाथरूमला जरा जास्त वेळ लागला आणि रोजच्या रोज आपण ड्रेनही क्लीन करून ठेवायचं, केस तिथे फसतात, साबणाचे तुकडे फसतात, त्यामुळे ते हायजेनिक वाटत नाही। आणि रोजच्या रोज ते जर क्लीन केलं तर बाथरूमही आपलं घरासारखं एकदम स्वच्छ वाटेल। तर दोन्ही बाथरूमची डीप क्लिनिंग झालेली आहे आणि फायनली त्यानंतर स्वच्छ केस धुतले आणि आता मी माझ्या बाकीच्या कामांना लागणार आहे। टॉयलेट्स जेव्हा धुवायचे असतात तेव्हा नेहमी मी हेअर वॉश करते आणि त्यानंतर मग कामाला लागते। आणि आज तर डोअरमॅट, बेडशीट्स या सगळ्या गोष्टी मला धुवायच्या होत्या, म्हणूनही ही सगळी क्लिनिंग आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या खूप उपयोगाच्या असतात। आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत बेडशीट्स, डोअरमॅट सगळं वाळलं कारण मी मशीनमध्ये टाकल्या होत्या त्या ड्रेन व्हायसाठी। डोअरमॅट लवकर वाळत नाही, पण सगळ्याच डोअरमॅट आज मी धुतल्या, मग घरातही पाय पुसण्यासाठी पाहिजे होतं। आणि जोपर्यंत मी बाथरूमची क्लिनिंग करत होती तोपर्यंत अश्विनी दोन्ही बेडरूमचे फॅन क्लीन करून घेतले, पत्ते काढून मी ते बाथरूममध्येच त्यांना वॉश करून दिलेत आणि फॅनही एकदम क्लीन झाले। त्यासाठीच ही बेडशीट टाकली होती, तर ती काढून घेते आणि वाळलेल्या बेडशीट्स टाकते। तर बेडशीट्स मी नेहमी याच का वापरते याचं एक रिझन म्हणजे आमचे जे पहिलेचे बेड होते त्याचे साईज वेगळे होते आणि आत्ताचे जे बेड आहे त्याची साईज वेगळी आहे। आणि जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा इतक्या नवीन नवीन गोष्टी घेण्यात आल्यात की बेडशीटकडे जरासं दुर्लक्ष झालं आणि म्हणूनच याच बेडशीट आलटून पालटून टाकते कारण इलास्टिकवाल्याच बेडशीट आता मला कम्फर्टेबल वाटतात। बऱ्याचशा बेडशीट्स आहेत पण त्या इलास्टिकवाल्या नाही आहेत, म्हणून त्या आता कम्फर्टेबल वाटत नाही। रियांश बेडवर खेळत असतो, अभ्यास करतो, तर ते इतक्या लवकर खराब होतात। इलास्टिकवाल्या बेडशीट तेवढ्या लवकर खराब होत नाही आणि नेहमी मग ते नीट करावं लागत नाही, त्या एकदम टाईट राहतात म्हणूनही। तर हे सगळं करता करता जवळपास 2 ते 2.5 तास गेले मला बाथरूम क्लिनिंगमध्ये, पण फायनली क्लिनिंग झाल्यानंतर एक वेगळाच हॅपीनेस वाटतो, फ्रेश दिसतं तेव्हा। तर अशा छोट्या छोट्या टिप्स नक्की तुम्ही या मंथली, 15 डेज आणि वीकली जे मी तुम्हाला बाथरूम क्लिनिंग रुटीन सांगितलं आहे ते करून बघा आणि रिझल्ट तुम्हाला मिळेलच। तर असा होता आजचा व्हिडिओ।
लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.